नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील सेशनमध्ये आपण इंग्रज फ्रेंच युद्ध यांच्यावर काम या ठिकाणी केलं। आता आपण अभ्यासक्रमातला दुसरा मुद्दा जो आहे ज्यामध्ये दिलेला आहे इंग्रजांचा बंगालवर विजय, तर त्या टॉपिकवर आपण या ठिकाणी काम करणार आहोत। 2010 पासून 2022 पर्यंत यूपीएससीने या टॉपिकवर किती प्रश्न विचारले ते पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे लिहायची आहे ते आपण इथे समजून घेणार आहे। लक्षात घ्या 2010 पासून 2022 पर्यंत यूपीएससीने यावर सुमारे 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की 150 शब्दांमध्ये 10 मार्कांसाठी हे प्रश्न लिहायला सांगितलेले आहेत। हे लक्षात घ्या। पाहूया पहिलाच प्रश्न काय नेमका आहे तो इथे या ठिकाणी समजून घेऊया। आता पहा इथं दिलेलं आहे की प्लासी युद्ध जे 1757 ला झालं एक चकमक होती, तर बक्सर युद्ध हे एक वास्तविक युद्ध होतं किंवा एक रियल वॉर होता। या प्रकारचा प्रश्न यूपीएससी 2022 हिस्ट्री ऑप्शनलच्या पेपरला विचारलेला आहे। आता पहा नीट समजून घ्या। आतापर्यंत आपण काय अभ्यास केला? आतापर्यंत आपण अभ्यास केला की प्लासी हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला पहिला विजय आहे। प्लासी युद्ध कंपनीचा भारतातला पहिला विजय आणि प्लासी जिंकला त्यामुळेच तर बक्सर युद्ध घडलं गेलं, हे आतापर्यंत आपण या ठिकाणी शिकलो। आता पहा आयोगाने तुम्हाला बरोबर गुगली दिलेली आहे याच्यामध्ये आणि ते असं म्हणतात की प्लासी एक चकमक होती, तर रियल वॉर जे आहे हे या ठिकाणी बक्सर युद्ध आहे। या प्रकारची भूमिका या ठिकाणी आयोगाने तुम्हाला व्यक्त करायला सांगितलेली। आता हा प्रश्न लिहित असताना आपल्याला बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या थोड्याशा माहिती असणं गरजेचं आहे। तर ते बेसिक संकल्पना काय आहेत ते थोडंसं मी तुम्हाला इथं सांगतो आणि मग प्रश्न कसं लिहायचा त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी देतो। आता पहा बेसिक गोष्ट काय, युरोपियन कंपन्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आल्या। 1717 ला फरुखसिंग नावाच्या राजानं ईस्ट इंडिया कंपनीला दस्तकचा अधिकार दिला, ज्या दस्तकच्या अधिकाराच्या माध्यमातून बंगाल प्रांतामध्ये कंपनीला करमुक्त व्यापाराची परवानगी मिळाली। बंगाल प्रांताची स्वतंत्र बंगाल प्रांताची स्थापना करणाऱ्या मुर्शिद कुली खान, अलीवर्दी खान आणि त्यानंतरचा सिराजुद्दौला हे तिघही स्वाभिमानी शासक ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये होते, कारण त्यांचा विरोध दस्तकला होता। दस्तकच्या माध्यमातून बंगाल प्रांतात मोठ्या प्रमाणात कंपनी व्यापार करते, मात्र त्या व्यापारावरचा टॅक्स बंगाल प्रांताला देत नाही। त्यामुळे होतंय काय की बंगाल प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राजकोषीय तूट निर्माण होतीये, ज्यामुळे बंगालची अर्थव्यवस्था डबघाईस येते आणि म्हणून मुर्शिद कुली खान असू द्या, अलीवर्दी खान असू द्या आणि सिराजुद्दौला या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये आहेत, हे इथपर्यंत या ठिकाणी लक्षात असू द्या। आता पहा यानंतर मुद्दा काय झाला। यानंतर मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो ते म्हणजे 1756 ला। 1756 ला काय झालं तर अलीवर्दी खानचं निधन झालं आणि अलीवर्दी खानच्या निधनानंतर सिराजुद्दौला जो आहे हा सिराजुद्दौला बंगालचा नवाब या ठिकाणी बनला। आता सिराजुद्दौला बंगालचा नवाब बनल्या सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये बंगालमधले लोक या ठिकाणी त्याच्या विरोधात उभे राहिले, ज्यामध्ये बेगम घसीटा आहे, तिचा मुलगा शौकत जंग या ठिकाणी आहे, अमीरचंद आहे, जगत सेठी या ठिकाणी आहे, राय दुर्लभ आहे। हे सगळे लोक सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये या ठिकाणी होते आणि या काळामध्ये सिराजुद्दौलानं ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधी भूमिका घेतली आणि या कंपनीला असं सांगितलं की तुम्हाला जर का व्यापार करायचा असेल तर दस्तकचा दुरुपयोग करू नका आणि ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार करत असताना बंगालला महसूल द्यावा किंवा ज्याला आपण टॅक्स म्हणता येईल तर तो टॅक्स या ठिकाणी द्यावा, या प्रकारचं सिराजचं म्हणणं होतं। परंतु ईस्ट इंडिया कंपनीला हे माहिती होतं की सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये ऑलरेडी लोक आहेत आणि त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीनं सिराजला जास्त सिरियसली घेतलं नाही। परिणाम काय झाला, या सिराजनं ईस्ट इंडिया कंपनीची बंगाल प्रांतामध्ये असणारी वसाहत कासिम बाजार त्याच्यावर हल्ला केला आणि कासिम बाजारची घटना घडली गेली, जिला आपण ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणतो। कासिम बाजारची कालकोठडी 146 इंग्रज अधिकाऱ्यांना एका कोठडीमध्ये डांबलं गेलं, ज्यामध्ये 123 लोक मृत्युमुखी पडले आणि त्या घटनेचा बदला घेण्यासाठी दक्षिणेकडे असणारा रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालमध्ये या ठिकाणी येतो आणि बंगालमध्ये सिराजुद्दौलाला आव्हान या ठिकाणी देतो। आता लक्षात घ्या, सिराजुद्दौलाच्या विरोधात प्लासी युद्ध करत असताना रॉबर्ट क्लाइव्ह पहिलं काम काय करतो तर सिराजुद्दौलाच्या विरोधात जे लोक आहेत तर त्या लोकांना तो या ठिकाणी एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये त्याला यश मिळतं, ज्यामध्ये बेगम घसीटा आहे, शौकत जंग आहे,
राय दुर्लभ आहे, त्याचबरोबर अमीर चंद आहे, जगत सेठी आहे, यांचा एक संयुक्त मोर्चा या ठिकाणी उभा केल्यानंतर तो सिराजला प्लासीमध्ये या ठिकाणी आव्हान देतो. आता पहा, प्लासीचं युद्ध या ठिकाणी जाहीर झालं आणि प्लासीच्या युद्धाला सामोरं जात असतानाच या रॉबर्ट क्लाइव्हने एक महत्वपूर्ण घटना केली. तर या युद्धाची जबाबदारी सिराजुद्दौलानं ज्या त्याच्या सेनापतीला म्हणजे ज्या ठिकाणी मीर जाफरला दिलेली होती, तर त्या मीर जाफरला आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि त्याला सांगितलं की जर का तू आम्हाला प्लासीच्या युद्धामध्ये मदत केली तर तुला आम्ही काय करू, बंगालचा नवाब करू. आणि म्हणून मग नवाब बनण्याच्या लालसेपोटी मीर जाफर जो आहे हा इंग्रजांना जाऊन मिळाला. युद्ध सुरू झालं. कधी सुरू झालं, युद्धाची डेट सांगणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. 23 जून 1757ला हे या ठिकाणी युद्ध सुरू होते. तर 23 जून 1757ला हे या ठिकाणी युद्ध सुरू होत आहे. आता पहा, इथं तुम्हाला सुरुवातच कशी करायची आहे, प्रश्न लिहित असताना सुरुवात कशी झाली पाहिजे. तर बरेचसे विद्यार्थी खूप जुनी पार्श्वभूमी सांगतात, पार्श्वभूमीमध्ये 10 ओळी या ठिकाणी पूर्ण करतात, लिहितात. बिलकुल तसं करायचं नाही. प्रश्नाची सुरुवात थेट उत्तरानंच करायचं, डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायचं. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला काय, तर प्लासी युद्ध हे चकमक होता, डायरेक्ट प्लासी युद्धापासून सुरू करायचं. 23 जून 1757ला बंगाल प्रांतामध्ये प्लासी या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह विरुद्ध सिराजुद्दौला किंवा सिराजुद्दौला विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये युद्ध झालं. हे युद्ध या युद्धाला सामोरं जात असताना रॉबर्ट क्लाइव्हनं सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये असणाऱ्या लोकांना एकत्र करून एक संयुक्त मोर्चा उभा केला. या संयुक्त मोर्चामध्ये अमुक लोकांचा समावेश होता. ठीक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष युद्धाला जेव्हा सुरुवात झाली, दुसरा पॅरा आपण या ठिकाणी विचार करूया की प्रत्यक्ष युद्धाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस सिराजुद्दौलाचा सेनापती या युद्धामध्ये जो मीर जाफर होता त्याला आपल्या बाजूने वळवण्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यशस्वी ठरला. परिणाम असा झाला, एका बाजूला 50,000 भारतीय सैन्य सिराजुद्दौलाचं आहे, तर दुसऱ्या बाजूला 950 युरोपियन सैन्य, 100 तोफची, 50 नौसैनिक आणि 2100 भारतीय सैनिक, असे सुमारे 3,500 ते 4,000 सैन्य विरुद्ध 50,000 सैन्य आमने सामने उभे राहिलेले आहेत. आणि या युद्धामध्ये सिराजुद्दौलाला गाफील ठेवलं गेलं. मीर जाफरच्या सांगण्यावरनं सिराजुद्दौला आपलं माघारी फिरला आणि मीर जाफर इंग्रजांना जाऊन मिळाला. परिणामी काय झालं, या युद्धामध्ये इंग्रजांचे केवळ 65 लोक आणि भारतीय सैन्य 5,000 एवढंच फक्त मृत्यू या ठिकाणी झाला. आणि त्यामुळं विश्वासघातानं जिंकलेलं हे युद्ध, याला आपण युद्ध म्हणता येणार नाही, तर ही केवळ एक चकमक होती असं तिथं मांडणं गरजेचं आहे. याला आपण विश्वासघातानं जिंकलेलं युद्ध, याला आपण युद्ध न म्हणता याला चकमक म्हणता येईल असं तिथं लिहायचं. आणि मग नंतर सेकंड पॅरा जो आहे जेव्हा स्टार्ट होईल, तर त्या सेकंड पॅरामध्ये पाहायला भेटायचं, सेकंड पॅरामध्ये बक्सर युद्धाबद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची. आता सेकंड पॅरामध्ये आपल्याला काय मांडणं गरजेचं आहे की प्लासीच्या युद्धानंतर मीर जाफर आणि मग मीर जाफरला काढून मीर कासिमला इंग्रजांनी बंगालचा नवाब बनवला. इंग्रजांनी मीर कासिमला बंगालचा नवाब बनवल्यानंतर मीर कासिम जो होता हा इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालणारा नव्हता. जसा मीर जाफर चालला तसा मीर कासिम इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालणारा नव्हता. आणि मग त्यानं काय केलं, त्यानं सर्वप्रथम आपली राजधानी मुर्शिदाबादवरनं मुंगेला स्थलांतरित केली. आणि विशेष म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी नाव लक्षात ठेवा, गुलाम हुसेन. या गुलाम हुसेनचं नाव इथं या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे. गुलाम हुसेनने एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव होतं सियार उल मुख्तरीन. सियार उल मुख्तरीन मध्ये अशी माहिती आपल्याला मिळते की या मीर कासिमनं इंग्रज अधिकाऱ्यांकडनं खिजरी जामा नावाचा कर या ठिकाणी वसूल केला. म्हणजे मीर कासिम जो होता हा इंग्रजांच्या हातचं बाहुलं बनला नाही, लक्षात घ्या. आणि त्यानं इंग्रजांच्या विरोधामध्ये
या ठिकाणी संयुक्त मोर्चा उभा करत असताना मुघल बादशाह, अवधचा नवाब आणि स्वतः मीर कासिम असे 3 शक्तिशाली संयुक्त मोर्चा उभा केला, ज्या मोर्चाच्या द्वारे बक्सरमध्ये युद्धाला ईस्ट इंडिया कंपनीला आमंत्रित केलं. आता पहा, हे युद्ध जर आम्ही पाहिलं बक्सरचं युद्ध, तर हे वास्तविकता एक रिअल वॉर होता. कारण बंगाल प्रांतामध्ये आधी झालेलं प्लासी विश्वासघातानं त्यांनी जिंकून घेतलं. मात्र बक्सरचं युद्ध जे होतं, हे बक्सरच्या युद्धामध्ये अशा प्रकारचा विश्वासघाती मनुष्य इंग्रजांना सापडला नाही. आणि मग इथं पाहायला भेटतं, कंपनी सरकारच्या विरोधामध्ये 3 शक्तिशाली बलाढ्य भारतीय सैन्य या ठिकाणी एकत्र येते, शक्तिशाली सत्ता एकत्र येते. मुघल बादशाह, अवधचा शुजाउद्दौला आणि त्याचबरोबर बंगालचा मीर कासिम. मग हे सगळे जण ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये बक्सरमध्ये लढताना आपल्याला एकंदरीत दिसतात. आणि म्हणून मग म्हणता येऊ शकतं आपल्याला की बक्सर युद्ध हे खरं युद्ध आहे, हे रिअल वॉर आहे. कारण या युद्धामध्ये पाहायला भेटतं दोन्ही मोर्चे आपापसामध्ये मोठ्या ताकदीने एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत. भले इंग्रजांना त्यामध्ये यश मिळालं, परंतु हे दोन्ही मोर्चे जे आहेत आपापसामध्ये मोठ्या ताकदीने लढले गेलेले आहेत. सरते शेवटी इंग्रजांचा विजय यामध्ये झाला. परंतु बक्सर युद्ध हे रिअल युद्ध होतं, वास्तविक युद्ध या ठिकाणी होतं, हे इथं या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम काय झाला वगैरे 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 नाही मांडलं तरी चालणार आहे. फक्त आपल्याला हे मांडायचं इथं 150 शब्दांमध्ये हे सांगायचं आहे की प्लासी हे कशी चकमक आहे आणि बक्सर हे कसं रिअलिस्टिक वॉर आहे, हे इथं मांडणं गरजेचं आहे. प्लासीमध्ये बघा, प्लासी जिंकल्यानंतर इंग्रजांनी, मला सांगा बघा, प्लासी जिंकल्यानंतर इंग्रजांनी मीर जाफरला एक कठपुतली शासक म्हणून उभं केला. ठीक आहे, एक कठपुतली शासक उभं केला. पण जसं बक्सर युद्ध जिंकलं त्याच्यानंतर लगेच अलाहाबादचा तह त्यांनी या ठिकाणी केलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की पाहायला असं भेटतं की बक्सर जिंकल्यानंतर बक्सरच्या माध्यमातून बंगालवरची पकड आपली सैल होऊ नये यासाठी लगेच अलाहाबादचा तह ते करतात. आणि यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये ते या ठिकाणी विविध नियमांना नियम त्यांच्यावर लावतात आणि त्यांना बंदिस्त करून टाकतात, म्हणजे या तहामध्ये अडकून टाकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं उत्तर लिहित असताना आपल्याला काय पाहिजे, उत्तर लिहित असताना आपल्याला हे पाहिजे की 23 जून 1757ला हे युद्ध झालं, कोणाकोणात झालं, या युद्धामध्ये रॉबर्ट क्लाइव्हने काय हत्खंडे या ठिकाणी वापरले ते इथे मांडायचे. आणि मग या युद्धाला एक चकमक का बरं म्हणावं. बघा, शेवटी कसं असतं की युद्ध कशाला म्हटलं जातं, तर दोन्ही ताकदी, दोन्ही सत्ता किंवा दोन्ही मोर्चे मोठ्या ताकदीने लढतायत. मात्र सिराजुद्दौलाचा मोर्चा ज्याच्या खांद्यावर होता तोच फितूर झाला आणि त्यामुळे ही केवळ एक चकमक झालेली आहे. त्याच्यामध्ये 5000 लोक भारतीय मेलेत आणि 65 इंग्रजांच्या बाजूचे मेलेत. त्यामुळे याला आपल्याला रिअल वॉर म्हणता येणार नाही, तर ही चकमक आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर आम्ही पाहिलं तर मीर कासिम इंग्रजांचा कठपुतली म्हणून काम करत नव्हता. लक्षात घ्या, मीर कासिम यानं सुरुवातीलाच इंग्रजांना आव्हान केलं आणि म्हणून तर मुंगेला राजधानी हे केली. याचबरोबर गुलाम हुसेननं सांगितलं सियार उल मुक्तरीन मध्ये की खिजरी जमा हा जो टॅक्स होता हा इंग्रजांना द्यावा लागायचा होता. तर हे पण लक्षात घ्या, म्हणजे हे कशाची लक्षण आहे, ही स्वतंत्र शासकाचा वरदहस्त असण्याची लक्षण आहेत. आणि त्यामुळं या मीर कासिमनं बंगालची गादी मिळवली, परंतु बंगालची गादी मिळाल्यानंतर तो इंग्रजांच्या विरोधामध्ये एक शक्तिशाली मोर्चा उभा करू शकला, ज्यामध्ये त्यानं मुघल बादशाला पण घेतलं आणि इंग्रजांच्या विरोधात युद्ध केलं. मग इंग्रजांनी पण 1764ला जे युद्ध त्यांनी जिंकलं बक्सरचं, तर त्यामध्ये त्यांनी 3 भारतातल्या शक्तिशाली मोर्चाला किंवा शक्तिशाली राजवटीला समाप्त केलेला आहे, हे लक्षात घ्या. तर या प्रकारचा हा प्रश्न इथं आपल्याला लिहिता येणं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, हे एवढं लक्षात असू द्या. ओके.